नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे बर्फाचा गोळा अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी. इथे मी कालाकट्टा फ्लेवर बनवून दाखवलेला आहे. तुम्हाला आवडतील ते फ्लेवर बनवू शकता. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. साखर छान प्रकारे आपल्याला वितळवून घ्यायची आहे. इथे आपल्याला पाक बनवायचा नाही आहे. 1 तारी किंवा 2 तारी फक्त आपल्याला साखर वितळवून घ्यायची आहे आणि थोडंसं चिपचिपं म्हणतात ना, एकदम चिकटपणा आला त्याला की आपल्याला फ्लेम बंद करायचे. तोपर्यंत आपण कलर करून घेऊया. इथे मी रेड कलर आणि ग्रीन कलर एकत्र करून घेतलेला आहे. इथे आपल्याला हा परफेक्ट कालाखट्टा कलर तयार होतो. बघा इथे छान झालेला आहे. आता चला आपण पाक झालेला आहे का बघूया. बघा इथे पाक आपला रेडी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कलर ॲड करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काळं मीठ ॲड करायचं आहे. काळं मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपल्याला बारीक जिरा पावडर ॲड करायची आहे थोडीशी, अर्धा टेबलस्पून. त्यानंतर आपलं साधं मीठ वापरायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे सायट्रिक ॲसिड वापरायचं आहे. तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही लिंबाचा रस वापरला तरी चालेल. 5 मिनिटं उकळून झाल्यानंतर बघा आपलं इथं छान असा कालाखट्टा फ्लेवरचा सिरप बनवून रेडी आहे. त्याला आपण गाळणीने गाळून घेऊया. कारण आपण जिरा पावडर आहे ती घरची वापरलेली आहे. त्याच्यामुळे थोडेफार जे कण असतात ते बाहेर निघतात. एकदम छान प्लेन असा आपला कालाखट्टा कलर रेडी होतो. आता याला थंड करून घ्यायचं आहे आणि एखाद्या बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. बघा एकदम छान असा आपला हा कालाखट्टा बनवून रेडी आहे सिरप. याने तुम्ही ड्रिंक पण बनवू शकता. कलर पण छान आलेला आहे आपल्या या सिरपला. तुम्ही अशा प्रकारे बाकीचे सिरप पण बनवून घेऊ शकता. चला आता इथे मी आईस क्यूब घेतलेले आहेत. तुम्ही आईस क्यूब घेतले तरी चालतील किंवा छोट्या वाटीमध्ये बर्फ बनवून ठेवला तरी चालेल. तुम्ही पाहू शकता बघा एकदम छान असा परफेक्ट आपण जो बाहेर जो गोळा खातो त्या प्रकारेच हा गोळा बनवून रेडी होतो. आता हे आईस क्यूब आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. बघा आता इथे मी बारीक करून घेते. एकदम छान प्रकारे बारीक होतात बघा. आपल्या जसे पाहिजेत तसे आपल्याला हे बारीक झालेले आहेत. आता तुम्ही छोटंसं ग्लास साईज किंवा तुमच्याकडे जे वाटीमध्ये तुम्ही गोळा बनवलात तरी चालेल. इथे मी छोटा ग्लास घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आईस्क्रीमची काडी यूज करते आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रेस करून भरायचं आहे बघा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. एकदम मार्केट स्टाईल एकदम छान असा आपला हा कालाखट्टा गोळा बनवून रेडी होतो आणि एकदम छान. बघा आता ह्याच्यावर आपण शुगर सिरप ॲड करूया आपण जे बनवून घेतलेलं आहे कालाखट्ट्याचं आणि एकदम मस्त असा टेस्टी असा हा गोळा बनवून रेडी आहे. चला तर मग रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. कसा झाला गोळा? दाखव खाऊन एकदा.